नमस्कार मित्रांनो, मी रोहन तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आज आपण आले आहोत निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथील सयाजी पाटील यांच्या गायपालनाच्या शेडवर। मित्रांनो, यांचं गायपालनाचं नियोजन कशा प्रकारे चालतं, सकाळी उठल्यापासून त्यांचं चारा खुराक खाद्य त्यांचं बाकी दिवसभर मॅनेजमेंट कशा प्रकारे चालतं आणि त्यांनी सुरुवातीपासून गायपालन कशा प्रकारे सुरुवात केली, आज त्यांची सध्या परिस्थिती काय आहे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यापूर्वी मित्रांनो, जर आपण आपल्या चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईब बटन घंटा बटन दाबा। नमस्कार। नमस्कार। आपला परिचय? माझं नाव सयाजीराव कृष्णराव पाटील, राहणार निमगाव तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर। आपण एक शेतकरी कुटुंबातून आहात, तुम्हाला शेती पण भरपूर आहे, तुम्ही बाकीचं व्यवसाय न निवडता तुम्ही गायपालन हा व्यवसाय का निवडला सुरुवातीला? आता मी सर्व्हिसला होतो अगोदर कृषी खात्यात, स्टेट गव्हर्नमेंटला। रिटायर झाल्यानंतर आमच्या भावाने विचार केला की बाबा हे आपलं शेती आपली बरीच आहे, तर आपल्याला शेणखत कमी पडतं किंवा शेणखतसाठी म्हणून आमचे भाऊ के पाटील आहेत, त्यांनी जर्शी आणू म्हणले। ठीक आहे म्हणलं आणा। त्यांनी आणले, आपले भैया म्हणून हे UPच्या लोकांना बोलवलं, ते आणून ते सुरू केलं। पहिलं सुरुवात कधी केली तुम्ही गायपालनाची? 2017ला सुरू केलं। बरं, मग त्यावेळेस किती गायची खरेदी केली? पहिल्यांदा 8 आणल्या, परत 3 असं, नंतर एकदम 10। बरं, मग आज रोजी आपल्या फार्ममध्ये एकूण किती गाय आहेत? तसे पहिल्या 5-6 महिन्यात 32 गायी झाल्या। बरं, पहिल्यांदा एक जणच होते, नंतर दुसरे आणखी एक आले, त्यांनी मी जोडदार। मग आज एकूण किती गाय? आता 32 गायी आहेत सगळं। 32 गाय आहेत। मग तुमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जर तुमचं फार्मचं जे नियोजन आहे कशा प्रकारे चालतं? सकाळी 4ला आमचे भैया उठतात, ते कुट्टी करतात, पहिल्यांदा गायी बांधतात, त्यांना पेंड आणि भरडा, मक्याचा भरडा टाकतात, नंतर कुट्टी टाकतात, म्हणजे कुट्टी म्हणजे मकवाना किंवा कडवाळ्याची। ते कुट्टी टाकलं की थोडा वेळ थांबून 5च्या दरम्यान धाराला सुरुवात करतात। 6:30-7पर्यंत धारा झाल्या की संपलं, परत सोडायचे गायी, मोकळे सोडायचे पूर्ण दिवसभर मोकळे, संध्याकाळी 4लाच डायरेक्ट बांधायचे। परत तसंच सेम कुट्टी भरडा पेंड असे टाकून धाराला सुरुवात करायची, 7:30पर्यंत धारात होतात असं। आता तुम्ही सांगितलं की तुम्ही हा सर्व जे शेणखत आहे गायपासून मिळणार ते तुम्ही सगळ्या शेतामध्ये वापरता आपल्या। तुम्हाला एकूण किती एकर क्षेत्र आहे? आमचे 50 एकर बागायत शेती आहे। बरं, त्यामुळे तुम्ही तिघं भाऊ एकत्र आहे, 50 एकर शेती। त्यामध्ये कोणकोणती पिकाची मी लागवड केली? ऊस आहे, मकवान, लिंबू आहे, थोडं सीताफळ। मग आता तुम्ही रासायनिक खत जास्त न वापर, तुम्ही शेणखताचा वापर केला आहे, तर तुम्हाला शेणखताचा वापर केल्यानंतर तुम्हाला शेतीमध्ये असा बदल कोणता जाणला की तुम्ही म्हणजे वेगळा काय चेंज झाला काय? रासायनिक खताचा खर्च कमी झाला आहे आणि शेणखताचा वापरामुळे शेतीमध्ये सुपीकता राहते, कसदारपणा। रासायनिक खताचे दुष्परिणामापासून बऱ्याच अंशी फरक पडला। हां, म्हणजे तुमच्या शेतीचा जो पोत आहे तो नक्कीच सुधारलेला आहे। पिकांमध्ये तुम्हाला जे उत्पन्न वाढ पण तुम्हाला जाणून आले असेल। मग आता टोटल ह्याच्या 32 गायी आहेत, त्यांच्यापासून तुम्हाला किती शेणखत भेटतं? शेणखत एक महिन्याला 3 ट्रेलरपर्यंत शेणखत मिळतं। 3 ट्रेलर महिना 2 महिन्यातून आम्ही गोळा करतो, टाकतो। आता आपल्या ज्या काय एकूण 32 गाय आहेत तर त्यांच्यासाठी चारा किती लागतो तुम्हाला? मुरघास असेल किंवा हिरवा चारा किती लागतो? आता आमच्याकडे सध्या 10-11 एकर आहे चाऱ्यासाठी ठेवले आहे। बरं, त्यात मकवान आणि कडवळ करतो। मुरघास आम्ही स्वतःचाही करतो, आताच 30 टन मुरघास केला। 30 टन मुरघास केला आताच। 30 टन मुरघास तुम्ही करून ठेवलेला आहे। मग हिरवा चारा किती प्रमाणामध्ये आणि मुरघास किती प्रमाणामध्ये? निम्म्याच्या दरम्यान आहे, म्हणजे ज्या दुधाच्या गायी आहेत त्यांना मुरघास प्रमाण जास्त आहे। 15 किलोच्या दरम्यान आपण मुरघास टाकतो, मुरघास आणि कुट्टी मिक्स करून एका टायमाला। दिवसभरामध्ये 25-30 किलो मुरघास प्लस कुट्टी तुम्ही त्यांना देता। आता हे झालं चाऱ्यामध्ये, तुम्ही त्यांना खुराकमध्ये काय काय खाऊ? तुम्ही म्हणला की पेंड आणि भरडा। मग पेंड किती, भरडा किती? पेंड 1-1.5 किलोच्या दरम्यान आहे प्रत्येक गायीला, आणि भरडा 1 त्या दरम्यानच मिनरल मिक्सचर असतं। हां हां। मग आता आपल्या ह्या 32 गायीपासून तुम्हाला दिवसभर तुमचं दूध कलेक्शन किती आहे? दूध कलेक्शन आता सध्या 3.5 लिटर आहे, 400-450 पर्यंत असतं आमचं। आता उन्हाळ्यामुळे काय गायी आठवले गाभण आहेत, काय आठवले आहेत, त्यामुळे 3.5 लिटर आहे। मग तुमच्याकडे जास्त दूध गायीचं प्रमाण किती आहे? काय बरेच गायी आहेत, 32-35 लिटर पर्यंत आहेत गायी जास्तीत जास्त दूध देणार, 2 टायमाचं मिळून। म्हणजे सरासरी तुम्हाला एक 25च्या पुढे जाईल, 25 प्लस आहे, कारण का 32 गायपासून 350 लिटर दूध म्हणजे गाय एकदम निरोगी दष्टपुष्ट आहेत, जास्त क्वालिटी तुमच्याकडे कॅप्सिड दूध आहे, दुधाची गाय आहेत।
सर तुमच्या जो दुधाचा दर किती आहे सध्या काय चालू? 27-28 रुपये दर कमी आहे खूप. आता दर खूप कमी आहे, तर मग अशा कमी दरामध्ये गाय पालन परवडतं का? परवडत नाही, पण आता काय सुरू केलं तर बंद करता येत नाही असं काम झालं. बरोबर. शिवाय आपल्या शेतीला खत लागते. बरोबर. मग जास्त पैसे कमवायच्या महाग लागतात, त्याचा शेणखत जर वापरायला भेटला आपल्याला तर त्याच्यावर आपली शेती सुधारणार यासाठी हा हेतू धरून आपण गाय पालन कंटिन्यू केलेलं आहे. तुमचं काय म्हणणं आहे की किती रुपये रेट दिला पाहिजे नको शेतकऱ्यांना गाय पालन परवडेल? 35-40 रुपये दर पाहिजे लिटरला, तरच ते गाय पालन परवडत आहे. नाहीतर नाही. कारण का खर्च बघायला गेला तर गोळी पेंटचा खर्च, बरड्याचा खर्च, ही जी किंमत जी आहे ती खूप गगनाला भिडलेली आहे. हिरवी मका जर गेलो तर पण त्याची किंमत वाढलेली आहे. परत जर मका बी घेतला आपण बरडा करायसाठी त्याचे रेट खूप वाढलेले आहेत. म्हणजे खर्च जादा आहे आणि उत्पन्न खूप कमी आहे. आणि आता आपले जेवढं काही गाय आहे त्यांचं आरोग्य मी पाहिलं खूप चांगलं आहे, दष्टपुष्ट आहेत. तर याच्या पाठीमागचं रहस्य काय? मुक्त गोठा फक्त आणि मुरघास. बरं. म्हणजे पहिल्यापासून मुक्त संचार गोठा केलेला आहे पहिल्यापासूनच 17 सालापासून. आणि मुरघास पण करतो पहिल्यापासून, कंटिन्यू मुरघास करताय. मुक्त संचार गोठ्याचा तुम्हाला काय फायदा जाणवतो का की गायमध्ये काय चेंज झालं? गाय स्ट्रेस नसतो त्याच्यावर, एकदम टेन्शन फ्री असतात आणि रिलॅक्स राहतात. पाहिजे तेवढ्या त्यांना पाणी 24 तास पाणी उपलब्ध आहे प्यायला. दुधामध्ये काय वाढ झाली का? हो, त्याच्यामुळे होते ना दुधात वाढ. कारण का जेवढं फ्री वातावरण तेवढं वाढ होते आरामशीर. इथं आमच्या जवळ शैलेश मध्ये डॉक्टर म्हणून आहेत, ते तज्ज्ञ आहेत त्यातले. त्यांचा आम्हाला मार्गदर्शन सल्ला भेटतो नेहमी येतात महिना 2 महिन्यात आमच्याकडे चक्कर मारून. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच मुरघास केला, मुक्त गोठ्याचं कमी जास्त सुधारणा. मुरघास करताना महत्वाची कोणती काळजी करणं किंवा घेणं गरजेचं आहे? मका तो चिकट आला पाहिजे, मका थोडा पक्व थोडा झाला पाहिजे, मका कणीस, आणि ते घ्यायचं मग आपण घरात. आणि त्याच्यासोबत परत मिक्स काय करायचं? पावडर ते कल्चर म्हणून असतं, कल्चर किंवा मिनरल मिक्सचर. मिनरल मिक्सचर त्यात नाही, कल्चर टाकायचं. कुट्टी योग्य साईजची आणि आणि चांगला प्रेस करून घ्यायचं. आम्ही खड्ड्यात करतोय तयार, बरेच लोक बॅगमध्ये करतात, आम्ही खड्ड्यात करतो. पूर्णपणे ते हवा बंद झालं पाहिजे, हवा सगळी निघली पाहिजे. कालच केलं आम्ही, 25-30 टनाच केलं, दीड एकरच केलं. कारण का तुम्ही जर चांगला मुरघास जर गायना खाई दिला तर नक्कीच गायचं आरोग्य चांगलं राहणार, नक्कीच तुम्हाला ते गाय चांगलं दूध देणार. आरोग्य आणि दूधच क्वालिटीसाठी खाणंच चांगलं पाहिजे. खाणं चांगलं आहे. मी मग ऊसाचं वाढ टाकून किंवा असं काय नाही, पौष्टिक आहार पाहिजे. पौष्टिक आहार पाहिजे. आता हा जो आपला गोठा आहे त्याला तुम्हाला एकूण किती कामगार मदत करतात? 2 भाई आहेत आणि दुसरे 3 आहेत. बरं. आमच्या घरचे 3 आहेत. टोटल 5 लोक या गोठ्यामध्ये काम करतात. एक दिवसाड 1 ट्रेलर मागवून आणून ठेवायचं द्यायचं. 1 दिवसाड किंवा 2 दिवसाड लागतं 1 ट्रेलर. आता सुंदर तुम्ही शेड तयार केला, ह्या शेडला तुम्हाला किती खर्च आला होता? हे शेड आहे पहिलं आमचं बेदाण्याचं, पण 1.5-2 लाख रुपये खर्च झालेला येतो तसं. गायींची खरेदी कुठून केली तुम्ही? गाय अकलूज बाजार बारामतीचं, एवढंच, बाहेरून नाही आणल्या कुठून. बरं. मग त्यावेळेस त्यांची किती स्थानिक व्यापाऱ्याकडून घेतलेले. 80,000 वगैरे किंमत होती त्यावेळेला. 80,000 1 लाखाच्या दरम्यान. 80 ते 1 लाख रुपये पर्यंत रेटने तुम्ही गाय खरेदी केली. काय सांगू शकता नवीन युवकांना, नवीन शेतकऱ्यांना की गाय पालन व्यवसाय कसा आहे? आता गाय पालन व्यवसाय दर कमी आहे आता बघा, त्यामुळे लोकांना काय सांगण्याचं धाडस करायचं अवघड आहे. बरोबर. पण करणाऱ्यांनी मुक्त गोठा करायचा पहिल्यापासूनच, सुरुवातीपासून मुक्त गोठा आणि मुरघास करणं पहिल्यापासून. मी खर्च, डॉक्टरचा खर्च वगैरे कमी येतो. बरोबर. पुढची तब्येत गायची चांगली राहतं आणि खर्च कमी, आजारी पडायचं प्रमाण कमी राहतं. तुम्हाला 10 दिवसाला ह्या गाय पालनाच्या दुधामधून किती इन्कम होतं? 1 लाखापर्यंतचं दूध होतं, मग त्यातून खर्च जाऊन 20-25 रुपये राहतात. म्हणजे महिन्याला तुम्हाला 70-80 रुपये तुम्हाला इन्कम त्या दरम्यान निव्वळ नफा राहतो याच्यामध्ये. असं इतका पण नाही, पण सरासरी आपलं घरचं मागवाने असल्यामुळं थोडं कसं आहे, घरचं आहे. मग आपल्याकडे ज्या होणाऱ्या गायना जे पाड्या आहेत त्या संगम तुम्ही कसं करताय? आता आजपर्यंत ठेवत नव्हतो आम्ही, मागं ठेवले त्या परत विकल्या सगळ्या. आता ठेवणार आहे आम्ही, त्यांना 6 सॉर्टेड सिमेंट भरणार आहे. ठेवलेत आम्ही 5-6 महिन्यापासून 7 पाड्या येतात सध्या ठेवलेत. म्हणजे त्यांना होणारे पण पाड्याच व्हायला पाहिजे, वापर करणार आहे. ते चांगल्या क्वालिटीचे ठेवलेत, डेन्मार्कच्या वर आहेत, बायबचं काय. मग आता सगळं आपल्याकडे जे काय करून का आम्ही करणार आहे तयार, त्यांना एकदम हे करणार मी घरच्याच इथून पुढे गाय. बरोबर. म्हणजे काय प्रोडक्शन सर्व तुम्ही घरचं डेन्मार्क किंवा बायबचं
सिमेंट वापरून तुम्ही तयार वापरून करणार आहेत. कारण कसं आहे मित्रांनो, ज्यावेळेस आपण गाय पालन करतो त्यावेळेस जर आपल्याच गोठ्यामध्ये सेडीला गाय जर वापरल्या तर त्यांची होणारी पुढची पैदास ही पण नक्की चांगली होणार, दुधाला चांगले असणार, बांधायला चांगले असणार, निरोगी असणार आणि त्याच्यामध्ये आपल्याला गाय पालन हे नक्कीच परवडणार, आपलं उत्पन्न नक्कीच वाढणार. ठीक आहे पाटील साहेब, तुम्ही आम्हाला जे गाय पालनाबद्दल जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद आणि इथून पुढं तुमच्या वाटचालीस आमच्या चॅनलकडून हार्दिक शुभेच्छा. आभारी आहे.